नमस्कार मैत्रिणो, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे. मेजरमेंटचा ब्लाउज आहे. आता इथे घेतलेला मी अस्तर डबल फोल्ड मध्ये ठेवून घेतलेला आहे. बघू शकता इथं डबल फोल्ड मध्ये कपडा आहे. सर्वात आधी ब्लाउजची उंची तुम्हाला किती हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. आता इथं 13.5 इंच तयार उंची आहे ब्लाउजची, तर मी 14.5 इंच घेत आहे. साडे 14 इंच ब्लाउजची तयार उंची. शोल्डर 5 इंच आणि मुंडा घेत आहे इथं मी 5.5 इंच. शोल्डर 5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच. छातीचा चौथा भाग किती आहे बघून घ्यायचं. त्याच्यातला चौथा भाग आहे तो घ्यायचा. इथं छातीचा चौथा भाग आहे 8 इंच. छातीचा चौथा भाग आहे 8 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी मी 2 इंच ठेवत आहे. छातीचा चौथा भाग 8 इंच म्हणजे 32 साईजचा आहे. तर 32 चा चौथा भाग 8 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. सेम इकडे कमरेच्या साईडला सुद्धा मी सेम घेते, कारण कमर आहे 7 इंच. पाठीमागचा जो आपण टक्स करतो त्याच्यासाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंच. तर पूर्ण 10 इंच वरती मी कमरेचा भाग घेत आहे. इथं सुद्धा 10 इंच. आता पाठीमागचा टक्स आहे 2 पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. एक तर जो फिटिंगची आपण शिलाई आहे त्याचा फोल्ड करून घ्यायचा. इथं बघू शकता 4 इंच वरती येते, नाहीतर एका साइड वरून 4 इंच वरती आतल्या बाजू. आणि उंचीला हा टक्स आहे 4.5 इंचचा. दोन्ही साइडला अर्धा इंच. आता इथं मुंड्याचा आकार बघा कसा घ्यायचा. आता इथं मी 1 इंच वरती मुंड्याचा पाठीमागचा आकार देत आहे. तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता, पण हे ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते म्हणजे 32 साईजचा आहे. कमी साईज 1.25 इंच वरती मी घेत आहे. त्यानंतर इथं आकार देऊन घ्यायचा. आता इथं पाठीमागचा आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा. गळारुंदी तुम्हाला किती हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इथे शोल्डर 5 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त डीप हा गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचा, आणि जर थोडा तुम्हाला कमी गळा असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. आता इथं मी 2 इंच गळारुंदी घेत आहे, कारण गळा आहे तो डीप आहे त्यासाठी. 10.5 इंचचा गळा आहे. आणि याला पानाचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी हा असा बॉक्स करून घ्यायचा. आणि पानाचा शेप देताना काय करायचं बघा. आता 10.5 इंच आहे, त्याचाच अर्धा करून घ्यायचा इथं. आणि बाहेरच्या साईडला एक अर्धा इंच असं बाहेरच्या साईडला, इथं एक अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे. दोनाचं सेंटर करून घेतलेले आहे इथं मी बाहेरच्या साईडला घेतलेले, आणि याला पानाचा आकार करून घ्यायचा. आता इथं सरळ घ्यायचं पानाच्या आकारासाठी, आणि ह्या साईडला अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला जायचं. त्यानंतर तुम्ही या कोपऱ्यापासून 1.5 इंच किंवा आतमध्ये घ्यायचं. आणि त्यानंतर असा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही पानाचा शेप मी असा काढून घेतला, तुम्हाला हवा तसा तुम्ही घेऊ शकता असा. आता इथं तुमचा जर शोल्डर उतरत असेल तर इथं तुम्ही एक थोडा अर्धा
थोडासा शोल्डर थोडासा डाऊन करून घ्यायचं. पाठीमागचा भाग तयार आहे. कटिंग करून घेते. आता इथं मी गळा नंतर कट करून घेते, फक्त तुम्हाला आकार दाखवण्यासाठी करून घेतलेला आहे. काय करायचं बघा, इथून पाठीमागच्या भागाकडून एक अर्धा इंच वरच्या साईडला करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजला एक शेप छान येतो. थोडंसं एक अर्धा इंच असं क्रॉस मध्ये घ्यायचं खालच्या साईडला, इथं टक्स पर्यंत. त्यामुळे एक शेप छान दिसतो. आता इथे पाठीमागचा भाग तयार केलेला आहे बॅक साइड. आता फ्रंट साइड तयार करायची कशी बघा. फ्रंट साइड साठी हा असा भाग इथं ओपन साइडला ठेवून घ्यायचं. ओपन साइडला ठेवून घेते वेळी काय करायचं बघा, इकडं काच बटन पट्टीसाठी एक अर्धा इंच जागा सोडून द्यायचं, त्यानंतर ठेवून घ्यायचं. आता इथं मी असा भाग ठेवून घेतलेला आहे. इथं अर्धा इंच साईडला करून ठेवलेला आहे आणि या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. पूर्ण जसा आहे तसा शोल्डर सेम घ्यायचं, गळारुंदी सुद्धा सेम घ्यायची, मुंड्यामध्ये सेम असं घेऊन. आता इथं समोरच्या भागामध्ये एक अर्धा इंच हा भाग वाढून घ्यायचं, अर्धा इंच. सेम आहे, अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचं. आहे तसा शोल्डर मुंड्यामध्ये आहे तसा ठेवून घेतलं, इथं फक्त अर्धा इंच वाढून घेतलं. आता हा साईडला काढते भाग. याच्यानंतर काय करायचं बघा, इथं मुंड्यामध्ये आपण 1.25 घेतलेला होता अगोदर, तर इथं फक्त अर्धा इंच थोडा कमी करून घ्यायचा याच्या पाठीमागच्या मुंड्यापेक्षा, आणि याला आकार देऊन घ्यायचा असं. आता इथं जर प्रिन्सेस कटचा आपण टक्स घालतो त्याच्यासाठी 1 इंच वाढून घ्यायचं. तुमचा इथं टक्स मध्ये किती भाग जातो तेवढा इकडं या साईडला वाढून घ्यायचा, आणि तुम्ही इथं टक्स किती घेणार आहे तो इथं वाढून घ्यायचा. आता इथं मी टक्स घेणार आहे 1.5 इंचचा. तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता, मी 1.5 इंचचा घेत आहे. इकडं 1 इंच आणि इकडं 1.5 इंच. वाढून घेतलेला आहे. आता काय करायचं बघा, हा समोरचा गळा आहे, हा समोरचा गळा मला 6 इंचचा हवा आहे, आणि रुंदीला आहे हा 2.5 इंच, आणि याला आकार देऊन घेतलेला आहे फक्त. आता काय करायचं, जो बस्ट पॉइंट आहे तो मी इथं दहा इंच वरती घेत आहे. बस्ट पॉइंट वरून 10 इंच वरती, आणि इथं या साइड वरून 3.5 इंच वरती, आणि इकडं खालून 3 इंच वरती. हा अर्धा इंच सोडून द्यायचं, इकडून अर्धा इंच सोडल्यानंतर 3 इंच, आणि इकडं 3.5 इंच वरती. आणि इथं हा भाग इथं जॉईन करून घ्यायचा अशा पद्धतीने. आता इथं तुम्ही किती कपडा वाढून घेतलेला आहे तिथं कमी करून घ्यायचं. 1.5 इंच वाढून घेतलेला असेल तर 1.5 इंच, 2 इंच वाढून घेतलेला आहे तर 2 इंच, आणि इकडे 1.5 इंच वाढून कमी करून घेतलेला आहे, आणि 2 इंच सरळ घ्यायचं हा असा, आणि त्यानंतर मग याला आकार देऊन घ्यायचा. सरळ घ्यायचा 2 इंच, आणि त्यानंतर मग या पॉइंटला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता काय करायचं बघा, तुम्ही सुरुवातीला इथं अर्धा इंच वाढून घेतलेला होता भाग, त्यासाठी काय करायचं, हा भाग पाठीमागचा भाग आहे हा इथं ठेवून बघायचा, आणि
आणि इथं बघू शकता इथं एक्स्ट्रा इतका भाग आहे, त्यासाठी मग हा भाग कमी करून घ्यायचा ह्या भागाप्रमाणे. त्यानंतर मग ह्याला जॉईन करून घ्यायचं. असं. आता इथं तुम्ही आत्ताच कमी करून घ्यायचं नाही, नंतर तुम्ही हे भाग जोडल्यानंतर तुमची काच बटन पट्टी येते तेव्हा सुद्धा तुम्ही कमी करून घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला वाटत असेल कमी करून घ्यायचं असेल तर इथं तुम्ही अर्धा इंच वाढून घेतलेला होता कपडा, त्या पद्धतीने इथं अर्धा इंच मध्ये कमी करून घ्यायचं. तर इथं शोल्डर डाऊन थोडासा मी करून घेते, जास्त नाही, थोडासा शोल्डर डाऊन. हा पाठीमागचा भाग तयार आहे, पुढचा भाग तयार आहे मित्रांनो. हा भाग तयार झालेला आहे. आता इथं खालच्या साईडला बघू शकता असे बांध करून ठेवायचं तुम्हाला जर समजत नसेल तर. आणि हा पॉईंट जोडते वेळी तुम्ही हा पॉईंट व्यवस्थित त्या कपड्यावरतीच यायला पाहिजे, त्यामुळे तुमचा व्यवस्थित प्रिन्स कटचा जो शेप आहे तो दिसतो, हा भाग याच्यावरतीच जोडते वेळी यायला पाहिजे. आता बाही कटिंग करून घेते. पाठीमागचा समोरचा भाग झालेला आहे. बाही कटिंगसाठी हा कपडा असा फोल्ड करून घेते. तुमच्या छातीचा चौथा भाग किती आहे चेक करायचं, त्यानंतर तुम्ही बाही कटिंग करून घ्यायचा. आता 32 साईजची आहे तर छातीचा चौथा भाग हा 8 इंच येत आहे, तर मी थोडीशी जास्त घेणार आहे, त्यासाठी इथं कपडा जॉईन करून घेते. आता इथं कपडा जॉईन करून घेतलेला आहे मी. बाहीची जी उंची आहे ती मला 10 इंच पाहिजे, त्यासाठी 11 इंचवरती कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्डमध्ये आहे, म्हणजे डबल कपडा आहे तो डबलमध्ये फोल्ड, म्हणजे दोन्ही बाही एकत्र. आता गॅप उंची मी बाहीची 3 इंच घेत आहे. बाहीची उंची आहे ती 10 इंच आणि गॅप उंची आहे ती मी 3 इंच घेत आहे. 3 इंच घेतल्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिनसाठी आतमध्ये घेत आहे. आता इथं काय करायचं बघा, गॅप उंची घेतल्यानंतर 3 इंच गॅप उंची, 2 इंच आतमध्ये, 1 इंच वरच्या साईडला इकडं सरळमध्ये. आता हा भाग इथं कसं जोडून घ्यायचा, बऱ्याच जणांना इथं फिश कट द्यायला येत नाही, तर तुम्ही या स्केलचा वापर करू शकता. बघा मी प्रोडक्ट टॅग करते खाली, तिथे तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं बघा व्यवस्थित. हा पाठीमागचा शेप झाला. आता समोरचा भागाचा शेप कसा देऊन घ्यायचा बघा. आपण ठेवते वेळी अशा पद्धतीने अगोदर ठेवले होतं, त्यानंतर तो 1 इंच आतमध्ये ओढून घ्यायचा भाग अशा पद्धतीने. थोडासा 1 इंच आणि त्यानंतर मग त्याला आतल्या बाजूला शेप देऊन घ्यायचा. तर तुम्हाला बाहीला जर असं शेप द्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही या स्केलचा वापर करू शकता आणि बाहीला शेप देऊ शकता. ते आतल्या बाजूला इथं मी शेप दिलेला आहे. 10 इंचची बाही आहे. बाहीची घडी घेतलेली आहे मी 8 इंच, कारण छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, त्यासाठी दंड घेर घेतलेले आहेत 7 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 2 इंचचं मार्जिन मी ठेवत आहे. तर अशा पद्धतीने 32 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज मी कटिंग दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत, अजून बघितला नसेल तर नक्की बघा. आता इथं पुढच्या भागाला हा असा फिश कट तुम्ही देऊन घेऊ शकता आणि समोरच्या भागाला मी अशी टिक मार्क करून ठेवते, जेणेकरून जोडते ना ब्लाऊज शिवताना इझी होतं त्यासाठी. तर मैत्रिणी व्हिडिओ आवडण्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. आता हा अस्तरचा भाग झाला. आता मेन ब्लाऊज पीसवरती तुम्ही याच पद्धतीने ठेवून कटिंग करून घेऊ शकता. आता माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.